हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत। अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली। तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणी नसता जगामध्ये, तुम्हाला काही अर्थ नाही। मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे। हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचा इन्फो लय भारी मध्ये। सध्या मराठी भाषेचा वाद चिघळताना दिसत आहे। मीरा भाईंदरमध्ये राजस्थानी व्यापाऱ्यांना काही मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली। त्या मारहाणीचा व्हिडिओ सगळ्या न्यूज चॅनल्सवरती दाखवण्यात आला। त्या घटनेचा तीव्र निषेध देखील करण्यात आला, पण कोणत्याही चॅनल्सवर पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आला नाही। कायदा हातात घेणे चुकीचेच आहे, परंतु राज्याच्या भाषेचा अनादर करणे कितपत योग्य आहे? काही लोक रील्स आणि व्हिडिओ बनवून मराठी लोकांना चुकीचं दाखवत आहेत। हिंदी न्यूज चॅनल्सने तर मराठी गुंड असल्याचा जणू प्रचारच चालू केला आहे। मला सर्वांना हेच सांगायचे आहे की अमराठी लोक कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये राहतात आणि तेही आनंदात राहतात, पण जे वाद झाले ते मराठीचा अपमान केल्यामुळे झाले। आपल्या भाषेचा अपमान अनादर कोणीही सहन करणार नाही। मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचे मोर्चे निघाले आणि तेही मराठी माणसाच्या विरोधात निघाले, हे कितपत योग्य होतं? उत्तर भारतीयांनी अशीच निषेध सभा काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये मराठी पाट्यांसंदर्भात घेतली। त्यांचा मराठी पाट्या लावण्यास सक्त नकार होता, त्यासाठी ते हायकोर्टात गेले। हायकोर्टाने त्यांना मराठीची सक्ती केली। त्याच्या विरोधात व्यापारी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना खडसावून सांगितले की ज्या राज्यात तुम्ही राहता, ज्या राज्यात तुम्ही व्यवसाय करता, त्या राज्याच्या भाषेचा आदर तुम्ही केलाच पाहिजे आणि दुकानाच्या पाट्या ह्या मराठीमध्येच लागायला हव्यात। तेव्हा कुठे जाऊन महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या लागल्या। मराठी पाट्यांविषयीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, एकदा तो नक्की बघा। आता तेच वाद परत होताना दिसत आहे। भाषेचा विषय आला तर महाराष्ट्रामध्ये मराठी हीच भाषा प्रथम असायला पाहिजे। सरकारने काही दिवसांपूर्वी GR काढला होता, ज्यामध्ये 1ली ते 5वी हिंदी हा विषय कंपल्सरी केला होता। विरोधकांनी सरकारला या निर्णयाविरोधात धारेवर धरलं। ठाकरे बंधूंनी 5 तारखेला या विरोधात मोर्चा काढण्याचा घोषित केलं। त्यानंतर सरकारने GR रद्द करून या विषयाला स्थगिती दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, ज्याच्या अहवालावरून पुढचे पाऊल ठरवले जाईल। हिंदी भाषा शिकणे काही चुकीचे नाही, परंतु लहान मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेणे जास्त सोयीचे ठरेल आणि हिंदीची सक्ती केल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त भार दिल्यासारखं होईल। काही शाळांनी तर हिंदी सेकंड लँग्वेज आणि मराठी थर्ड लँग्वेज करायला सुरुवात देखील केली, म्हणजे मराठीला कमी दर्जा देऊन भाषा हद्दपार करणे हाच उद्देश आहे। हे सगळं होतंय ते महाराष्ट्रात, ह्याचंच जास्त दुःख आहे। पूर्ण भारतातून प्रतिक्रिया येत आहेत। काही तर बोलत आहेत हिंदी ही देशाची भाषा आहे, ती शिकण्यात काहीच हरकत नसायला पाहिजे, पण ज्या राज्यामध्ये जी भाषा आहे त्या भाषेला प्रथम प्राधान्य मिळायलाच हवं। भाषा आहे आपलं अस्तित्व आहे आणि आपल्या भाषेवर आपलं प्रेम असणं हे साहजिकच आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सक्ती नाही करणार तर आणखी कुठे करणार? ज्या भाषेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वाढवली ती भाषा संकटात येईल यावर विश्वासच बसत नाही। मराठी भाषा ही फक्त टिकली नाही पाहिजे तर ती बहरली पाहिजे। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना। म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनही पवित्र आणि गोड आहे, पण आज मराठी माणूसच मराठीचा कमी वापर करताना दिसत आहे। आताच्या पिढीला मराठीमध्ये बोलणं हे कमीपणाचं वाटत आहे। हिंदी आणि इंग्लिश वापरणं हे उच्च स्टेटस असल्यासारखा गैरसमज आताच्या पिढीला होत आहे। आपल्या भाषेची लाज वाटणं, आपल्या भाषेला स्टँडर्ड नाही असा समज ठेवणं ही भाषा संकटात असल्याचे लक्षण आहे। 1950 पासून जगभरात बोलल्या जाणाऱ्या अद्वितीय भाषांची संख्या सतत कमी होत चालली आहे। जगभरात प्रथम भाषा म्हणून बोलल्या जाणाऱ्या 61% भाषा आता नामशेष झाल्या आहेत। दरवर्षी 9 भाषा नष्ट होतात। जर आपण भाषा नष्ट होण्याच्या समस्येवर उपाय शोधला नाही तर पुढील 100 वर्षात त्यापैकी निम्म्याहून अधिक भाषा नामशेष होतील आणि त्यात मराठी हे नाव नसावं। मराठी भाषेवर ही वेळ येऊ नये हे तुमच्या आमच्या हातात आहे। कुठल्याही संस्कृतीचा केंद्रबिंदू असतो त्याची भाषा, आणि जर एखादी संस्कृती संपवायची असेल तर पहिला वार हा त्याच्या भाषेवरती केला जातो। भारताची संस्कृती संपवायची होती म्हणून मोगलांनी आपलं साहित्य जाळलं। नालंदा, विक्रमशिला, ओदांतपुरी यांसारखे विद्यापीठ जाळले।
उद्देश हेच की साहित्य नष्ट झालं की भाषा आपोआप नष्ट होते आणि संस्कृती सुद्धा. जेव्हा इंग्रज आपल्या देशात आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी आपल्या शिक्षण पद्धतीवर वार केला. थॉमस मॅकले यांनी पहिल्यांदा गुरुकुल बंद करण्याची मागणी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये केली. 1835 मध्ये जेव्हा मॅकले यांना भारतात नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा मॅकलेची शैक्षणिक धोरणे पहिल्यांदा अंमलात आणण्यात आली आणि इथेच गुरुकुल पद्धती संपुष्टात आली. तेव्हापासून भारतात इंग्लिश भाषेचा प्रभाव वाढत गेला. परंतु कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुदास भावे, किर्लोस्कर, कृष्णाजी खाडीलकर यांसारख्या साहित्यकारांनी मराठी भाषेला मजबूत करण्याचं काम केलं. 20व्या शतकात मराठीला शिखरावर नेण्याचं काम कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, शिवाजी सावंत, रणजित देसाई, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, अण्णाभाऊ साठे, भालचंद्र नेमाडे यांसारख्या साहित्यकारांनी केले. विनायक दामोदर सावरकर यांचं मराठी भाषेसाठी खूप मोठं योगदान आहे. काही शब्द मराठीला त्यांनी दिले, जसे दिनांक. तारीख हा फारसी शब्द आहे, त्याला पर्यायी शब्द म्हणून दिनांक हा सावरकरांनी दिला. महापौर, महानगरपालिका, क्रिकेटमधले काही शब्द, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक हे सगळे शब्द सावरकरांनी दिले. मराठी भाषेला अनेक शब्द देणारे सावरकरांचा मराठी भाषेविषयीचा प्रेम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. एक भाषा काय करू शकते? एक भाषा नष्ट झालेलं राष्ट्र, नष्ट झालेली संस्कृती पुन्हा निर्माण करू शकते. त्याचा जिवंत उदाहरण म्हणजे इस्रायल. हिब्रू ही इस्रायलची राष्ट्रीय भाषा. 1800च्या आसपास पॅलेस्टीन आणि सध्याच्या इस्रायल मधून सगळ्या ज्यूज लोकांना देशातून बाहेर काढण्यात आले आणि लाखो ज्यूज लोकांची कत्तल करण्यात आली. जे वाचले ते सगळे ज्यूज UK, USA, भारत आणि रशियामध्ये पळून गेले. संपूर्ण राष्ट्र नष्ट झालं होतं. 1881 मध्ये इलायझर बेन यहुदा यांनी जगभरातील ज्यूज लोकांना हिब्रू भाषेच्या आधारावर परत आपल्या जागी येण्यास आव्हान केले. इलायझर बेन यहुदा यांनी हिब्रू शाळा चालू केली. हळूहळू ज्यूज लोक परत येऊ लागले आणि बघता बघता हिब्रू भाषिक राष्ट्र तयार केलं, ज्याचं नाव आहे इस्रायल. आपल्या भाषेवर एवढं प्रेम असायला लागतं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर राज्यांची निर्मिती झाली आणि राज्य निर्मिती ही भाषेच्या आधारावर केली गेली. ज्या भागात बंगाली बोलली जात होती त्याचं बनलं बंगाल, कन्नडचं बनलं कर्नाटक, मराठीचं बनलं महाराष्ट्र, गुजरातीचं बनलं गुजरात. पश्चिम भारत जिथे मराठी भाषेचा वापर होत होता. शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्य हा भारतातील सर्वात मोठा साम्राज्य होता, म्हणून मराठी भाषा ही जास्त प्रमाणात वापरली जात होती. गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटकामध्ये देखील मराठी भाषेचा वापर होत होता. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र हा मराठी भाषिक राज्य बनला, ज्याचे वाद देखील चालू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ देखील झाली, ज्याचा उद्देश मराठी भाषिक प्रदेश हा महाराष्ट्रात आणणे होता. अखेर 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मराठी ही राजभाषा म्हणून जाहीर झाले. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळाला आहे. परंतु महाराष्ट्रावर परप्रांतीय अतिक्रमण होत राहिली. बाहेरच्या राज्यातून परप्रांतीय लोक उद्योगधंद्यांसाठी महाराष्ट्रात येत राहतात. महाराष्ट्र हा असा राज्य आहे जो सर्वात मोठी इकॉनॉमी आहे. देशाचा 15% GDP हा महाराष्ट्रातून येतो आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बाकी राज्यांपेक्षा खूप पुढे आहे. इथे कोणीही येऊन उद्योगधंदा किंवा व्यवसाय करू शकतो. तुम्ही बिहारमध्ये जा, तिथे एखादी चहाची टपरी किंवा दुकान टाका, बघा काय होते ते. परप्रांतीय लोक त्यांच्या राज्यामध्ये पैसा कमवण्याच्या संधी कमी असल्या कारणाने महाराष्ट्रात पैसा कमवण्यासाठी येतात. सगळ्यांना महाराष्ट्र हवा आहे, पण मराठी नको. ज्या राज्यात आपलं पोट भरतं, जे राज्य आपल्याला संधी देतं, त्या राज्याच्या भाषेविषयी द्वेष असणे कितपत योग्य आहे? जिथे जाऊन आपल्याला सेटल व्हायचं आहे त्या राज्याची भाषा येणं अनिवार्यच असलं पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी ही आलीच पाहिजे आणि मराठी भाषेचा आदर हा केलाच पाहिजे. उलट पर राज्यांमध्ये मराठी हा विषय शिकवला गेला पाहिजे. शाळांमध्ये मराठी हा विषय ऑप्शनल विषय म्हणून असला पाहिजे, कारण मोठं होऊन महाराष्ट्रामध्ये येणं हेच त्यांचं एक स्वप्न असतं. आजकाल मराठी लोकांचा देखील आपल्या भाषेवरचा प्रेम कमी होताना दिसत आहे, ज्याचं प्रमुख कारण आहे मराठीचं शिक्षण. शाळांमध्ये मराठी भाषेला कमी दर्जा दिला जातो. काही शाळांमध्ये मराठी ही थर्ड लँग्वेज म्हणून शिकवली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेची खोळी अनुभवता येत नाही. मराठी ही सुरेख भाषा आहे आणि ज्याने अनुभवली तो मराठी भाषेच्या प्रेमात पडल्याखेरीज राहणार नाही. एकदा पु ल देशपांडेंचं पुस्तक वाचा किंवा त्यांचे व्याख्यान ऐका, माणूस त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. मराठी भाषेच्या जर प्रेमात पडायचं असेल तर मराठीचं वाचन असणं खूप गरजेचं आहे.
आजकालच्या मुलांचं मराठीचं वाचन खूप कमी झालं आहे. मराठी व्याकरणचा जर अभ्यास केला तर समजेल की मराठी व्याकरण खूप खोल आहे. एवढा विस्तारित व्याकरण कुठे सापडणार नाही. प्रत्येक घटकाला वेगवेगळा अर्थ असतो. इंग्लिश पेक्षा मराठी व्याकरण हा अर्थपूर्ण आहे. मराठी भाषेला जी शिस्त आहे ती कुठल्याच भाषेला नाही. महाराष्ट्र सरकारचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांना मराठीपासून लांब ठेवण्याचा एक कट होता. हे सगळं घडतंय ते देखील महाराष्ट्रात. ह्यापेक्षा दुर्भाग्य ते काय. ह्याने काय होईल तर विद्यार्थ्यांमध्ये मराठीची सवय लागणार नाही आणि मराठी भाषेचा वापर आपोआप कमी होईल आणि मराठी भाषा ही नष्ट होण्याच्या मार्गावर असेल. एक गोष्ट मला जाणवली आणि सगळीकडे तेच बघायला मिळत आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठीचा कमी वापर होताना दिसत आहे आणि पूर्ण इंग्लिश सुद्धा बोलली जात नाही. स्कूलमध्ये हिंदीचा वापर जास्त होताना दिसत आहे. याचं कारण स्कूलमध्ये शिकवणारे शिक्षक हे बहुतेक हिंदी भाषिक आहेत, ज्यांना मराठी येतच नाही. आणि शाळेमध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांसोबत व्यवहारामध्ये हिंदीचा जास्त वापर करतात. म्हणजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलं इंग्लिश ऐवजी हिंदीत जास्त शिकतात. तुम्ही देखील ही गोष्ट अनुभवली असेलच. जर सर्वे केला तर शाळांमध्ये 80% शिक्षक हे हिंदी भाषिक सापडतील. म्हणजे जर मराठी भाषा टिकवायची असेल तर प्रथम शिक्षक हे मराठी असले पाहिजे. भाषा संपली की संस्कृती संपते आणि भाषेमध्ये जर बदल झाले तर संस्कृतीमध्ये सुद्धा बदल होताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय वाढू लागल्याने त्यांच्या भाषेचा आणि त्यांच्या संस्कृतीचा मराठी संस्कृतीवर परिणाम होताना दिसत आहे. अलीकडे मी असे बघितले आहे की मराठी लोकांची लग्न पद्धती बदलत चालली आहे, ज्यामध्ये उत्तर भारतीय पद्धतीचा मिश्रण होत आहे. 2 वर्षापूर्वी मी कुठल्याच मराठी लग्नात मेहंदी कार्यक्रम, संगीत कार्यक्रम बघितला नव्हता. पण हल्ली सर्रास प्रत्येक लग्नात मेहंदी आणि संगीत कार्यक्रम ठेवले जातात. आपले लग्न म्हणजे हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न. आपल्या हातूनच आपल्या संस्कृतीचे बुरुज ढासळू लागले आहेत. जेव्हा आपली संस्कृती संपते तेव्हा आपले अस्तित्व देखील नष्ट होते. जरा विचार करा आणि आपली भाषा कशी टिकेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या मराठी भाषेला प्राचीन काळापासून असलेली श्रीमंती आपण टिकवून ठेवायला हवी. आपल्या मराठी भाषेला श्रीमंती दिली ती थोर संतांनी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे सांगणारे संत सावतामाळी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असे सांगणारे संत तुकाराम. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे असे सांगणारे व अखंड ज्ञानेश्वरी प्रदान करणारे संत ज्ञानेश्वर माऊली. स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपुला रणी वा मरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई सदा संकटी देव धावून येई असे सांगणारे रामदास स्वामी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अशा लिहिणाऱ्या बहिणाबाई. या सगळ्यांनी मराठीला अफाट श्रीमंती प्रदान केली. त्यांनी दिलेली श्रीमंती आपल्या हातून वाया जाणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि मराठीला अजून श्रीमंत केलं पाहिजे. जय महाराष्ट्र.